मिलिंद बाबल. माननीय सभापती महोदय, शहराच्या अत्यंत गंभीर विषयावर आपण इथे आज चर्चा करत आहे आणि प्रत्येक सदस्याला वाटते की अमरावती शहरामध्ये साफसफाई झाली पाहिजे, पण अधिकारी याकडे कुठेतरी दुर्लक्ष करत आहे. मी शहराबद्दल बोलणार नाही, कारण की प्रत्येक नगरसेवक आपापल्या प्रभागाबद्दल सांगणार आहे. मी सर्वप्रथम एकतर मनपा आयुक्त मॅडमचं मनापासून आभार मानतो की त्या दिवशी आम्ही आमसभेमध्ये आक्रमक झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी त्यांनी आमच्या प्रभागाचा दौरा करून त्या दिवशी पूर्ण प्रभाग त्या आल्यामुळे स्वच्छ झाला. असं वाटतं का मॅडमला रोज आमच्या प्रभागात फिरवावे. हे अशी गंभीर समस्या आहे. मॅडमच्या खाली जे सदस्य आहे ते सदस्य कुठेही लक्ष देत नाही. मॅडम, मी जास्त बोलणार नाही, कारण की माझा जो प्रभाग आहे अंबापेठ गौरक्षण नमुना प्रभाग हा शहराच्या मध्यवस्तीतील आणि अत्यंत प्रतिष्ठित समजला जाणार आहे. यामध्ये स्लम एरिया आहे आणि चांगला अंबापेठसारखा प्रतिष्ठित एरियासुद्धा आहे. HEPM एकविरा देवी अंबादेवी यासारखे प्रतिष्ठित संस्थान, राजकमल चौक, गांधी चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक अशा सर्व मोठे मोठे प्रतिष्ठान आमच्या या अंबापेठ गौरक्षण प्रभागामध्ये आहे. मी मनपाला विनंती करतो की अंबापेठ गौरक्षणमध्ये हे जे 40 सदस्य जे आपण लावले आहेत याची संख्या वाढवून कुठेतरी नियमित सफाई झाली पाहिजे. या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे. नाल्या व्यवस्थित साफ झाल्या पाहिजे. माझ्या प्रभागामध्ये 158 नाल्या आहे. 158 नाल्या. रोज जर 10 नाल्या केल्या तर 15 दिवसात रोज एक नाली साफ होते मॅडम. रोज एक नाली. जाधव साहेब लिहून घ्या, मी मोजून आलो पूर्ण. आणि साफसफाईबद्दल जो B2 जो तुम्ही सुरू केला आहे, B2 ट्रकने कचरा उचलणे, तो JCBने कचरा उचलतो, अर्धा कचरा तिथे टाकून देतो. आता हे जवळपास माझ्यासोबत जर यायचं तर मी तुम्हाला गाडीवर घेऊन येतो. अजूनही अमरावती शहराच्या अंबापेठ गौरक्षण प्रभागामध्ये ठिकठिकाणी कचरा आपल्याला साचलेला दिसेल. हा अत्यंत प्रतिष्ठित असा हा प्रभाग असल्यामुळे या प्रभागाने विशेष लक्ष देऊन साफसफाईसाठी मॅडमसोबतच बाकी जे अधिकारी आहेत त्यांनीसुद्धा विशेष लक्ष द्यावे, जेणेकरून आम्हाला आक्रमक होण्याची आवश्यकता पडणार नाही. आणि या पुढच्या आमसभेपर्यंत आपण या साफसफाईमध्ये विशेष सुधारणा करावी अशी मी सर्व सभापतींना विनंती करतो. आणि अंबापेठ गौरक्षण नमुना या प्रभागाकडे संख्येच्या दृष्टीने त्याचप्रमाणे साफसफाईच्या दृष्टीने विशेष लक्ष देऊन जर आपण लक्ष दिले संजय इंगासपुरे.